मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळाचा एक व्हिडिओ शेअर. भाजपाच्या अधिकृत एक्स समाज माध्यमावर व्हिडिओ शेअर. व्हिडिओमध्ये विरोधकांच्या वक्तव्यांचा उल्लेख. शिवाजी पार्क परिसरात भारतीय जनता पार्टीची बॅनरबाजी. ही नवे भाषेची सक्ती, ही महाराष्ट्राची भक्ती, असा बॅनरवर उल्लेख. शरद पवार आणि अजित पवार आज पुन्हा एकत्र. पुण्यातील साखर संकुल येथे कृषी क्षेत्रातील याच्या वापराबाबत बैठक. बैठकीला दोन्ही पवार राहणार उपस्थित. पुण्यात अजित पवार यांच्या हस्ते पिंक ई रिक्षाचं वितरण. महिला आणि बाल विकास विभागाच्या वतीनं महिलांना रिक्षा वाटपाचं उद्दिष्ट. 20 ते 50 वर्ष वयोगटातील 3230 इच्छुक महिलांचे अर्ज प्राप्त. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा दरेगावात शेतीत अॅव्होकॅडोच्या लागवडीचा प्रयोग. स्वतः हातात फावडे झारी घेत अॅव्होकॅडो लावले झाड. आता प्रयोग यशस्वी झाला. शेतकऱ्यांना जोड पीक मिळणार. जोड पीक घेण्यास उपमुख्यमंत्री शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार. संग्राम थोपटेंनी दिला काँग्रेसचा राजीनामा. थोपटे 22 एप्रिलला करणार भाजपात प्रवेश. शिवसंग्राम पक्षाच्या राज्य कार्यकारिणीची आज बैठक. शिवसंग्राम पक्ष आगामी राजकीय धोरणांबद्दलची भूमिका आज जाहीर करणार. शिवसंग्रामच्या अध्यक्षा ज्योती मेटे यांच्या अध्यक्षतेखाली होणार राज्य कार्यकारिणीची बैठक. दिल्लीत पोहोचणार महाराष्ट्राचा हापूस आंबा. 30 एप्रिल रोजी पंतप्रधानांच्या हस्ते महाराष्ट्र हापूस आंबा महोत्सवाचे भव्य उद्घाटन. कार्यक्रमाला अनेक प्रमुख नेते उपस्थित राहणार. वाशिममध्ये मनसेच्या वतीनं हिंदी भाषा सक्तीच्या विरोधात निदर्शने करत जीआरची होळी आंदोलन. यावेळी मोठ्या संख्येने मनसैनिक उपस्थित. छत्रपती संभाजीनगरमध्ये पाणी प्रश्नावरून ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन. या आंदोलनात संभाजीनगर पश्चिम विधानसभा मतदारसंघातील विभागीय क्रीडा संकुल येथे कट्टा बैठका घेऊन पाणी प्रश्नांची माहिती दिली. बनावट पनीर प्रकरणी केंद्र सरकारकडूनही दखल. एफडीए विभागात 196 अधिकाऱ्यांची नियुक्ती. भाजपा आमदार विक्रमसिंह पाचपुते यांची माहिती. यवतमाळमध्ये राज्यस्तरीय आदिवासी परधान जमात साहित्य आणि सांस्कृतिक कला महोत्सवाचे उद्घाटन. अशोक उईके यांच्या हस्ते उद्घाटन पार. अत्याधुनिक आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनल मुंबईत सज्ज. 10,000 परदेशी पाहुण्यांच्या स्वागताची क्षमता. बॅलार्ड पियर येथे आज होणार उद्घाटन. केंद्रीय मंत्री सर्वानंद सोनोवाल यांच्या हस्ते उद्घाटन. म्हाडाच्या घराच्या किमती कमी होणार. किमतीचे नवे सूत्र ठरवण्यासाठी निंदी समिती. प्राधिकरणाकडून त्रिसदस्यीय समितीची नेमणूक. मुंबई विमानतळावरील धावपट्टी 8 मे रोजी 6 तास राहणार बंद. 8 मे रोजी सायंकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत बंद राहणार. पावसाळ्यापूर्वी देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी बंद राहणार. मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील फलाटांच्या विस्तारीकरणाचे काम सुरू. कोकणातून मुंबईकडे येणारी रेल्वेगाडी सीएसएमटी ऐवजी ठाण्यापर्यंत धावणार. मुंबईच्या दिशेने येणाऱ्या जनशताब्दी तेजस एक्सप्रेस सीएसएमटी ऐवजी दादरपर्यंत धावणार आहेत. तर रेल्वेगाड्यांचे वेळापत्रक 30 एप्रिलपर्यंत असणार आहे. बीड ते वडवणी रेल्वे इंजिन ट्रायल सुरू आहे. 3 टप्प्यात पार पडली रेल्वे चाचणी. बीडकरांचं रेल्वेत बसण्याचे स्वप्न होणार पूर्ण. मुंबई अहमदाबाद महामार्गावर 8 पादचारी पुलांचं काम पूर्ण. वर्सोवा पूल ते पालघर दरम्यान 10 ठिकाणी पादचारी पूल उभारणीचे काम हाती घेतले असून त्यापैकी 8 पादचारी पुलांचे काम पूर्ण. अकोल्यात गायींसाठी 56 भोग. ओसवाल महिला मंडळाचा अनोखा उपक्रम. करुणा भूमी गौशाळेमध्ये महिलांचं अनोखं दान. सांगलीमधील खरसुंडी या ठिकाणी सिद्धनाथाच्या जत्रेला आजपासून सुरुवात. मंदिर देवस्थान समितीकडून भाविकांसाठी सर्व व्यवस्था. पुन्हा तक्रार आल्याचं सांगत पोलिसांचा व्यक्तीकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न. या प्रकरणी 2 पोलीस कर्मचाऱ्यांचं तात्काळ निलंबन. 112 क्रमांकावर तक्रार आली आहे सांगत 5,000 रुपयांची मागणी. कोल्हापूरमधील गांधीनगर पोलिसांकडून मोटरसायकल चोरट्याला अटक. चोरट्याकडून 3 मोटरसायकल केल्या जप्त. सोलापूरजवळ पॅसेंजर रेल्वेत धक्कादायक घटना. विजयपूर रायचूर पॅसेंजर रेल्वेवर एका व्यक्तीकडून दगडफेक. रेल्वेतील एका चिमुकलीला दगड लागून मृत्यू.
कर्नाटकात माजी पोलीस महासंचालकाची हत्या, बंगळुरू येथील राहत्या घरी आढळला मृतदेह, ओमप्रकाश यांच्या पत्नीवर हत्येचा आरोप. मध्य प्रदेशातील छतरपूर जिल्हा रुग्णालयामध्ये अजब प्रकार, डॉक्टरांकडून 77 वर्षीय रुग्णाला मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. नागपूर शिक्षक भरती घोटाळा प्रकरणी आणखी एकाला अटक, राजू केवलराम मेश्राम असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव. हिंगोलीत भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना तापमानाचा फटका, तापमानात वाढ झाल्यामुळे भाजीपाला वाळत असल्याने शेतकरी संकटात. टोमॅटोचे भाव 5 रुपयांनी गडगडले, शेतकरी हैराण. सांगलीमध्ये 17 वर्षाच्या शेतकऱ्याने फुलवली डाळिंब शेती, 15 एकरमधून तब्बल 70 टन उत्पन्न घेतलं, शेतकऱ्याला मिळाला 7 लाख रुपयांचा नफा. कडक उन्हाळ्यामुळे अमरावतीमध्ये 70 गावात पाणी टंचाई, 57 गावातील 23 इंधन विहिरी आणि 44 खासगी विहिरींचे अधिग्रहण. जिल्ह्यातले आता 56 प्रकल्पात केवळ 46% जलसाठा, 28 प्रकल्प कोरडे. मेळघाटात पाणी टंचाईची समस्या तीव्र, विहिरीने गाठला तळ. विदर्भ आणि मराठवाड्यासह वाढत्या उन्हामुळे जीवाची काहिली, 3 दिवसातच पारा 40हून 45 अंश सेल्सिअस पर्यंत. मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा येलो अलर्ट जारी. राज्यात उष्णतेचा पारा 40शी पार, विदर्भ मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना अलर्ट. वाढत्या तापमानामुळे नागरिकांना घराबाहेर पडणं कठीण. मुंबई 33 अंश तर अमरावती, चंद्रपूर, अकोला, नागपूरमध्ये सर्वाधिक 44 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. एप्रिलच्या मध्यावर महाराष्ट्रावर पाणी टंचाईचं महासंकट, गावखेड्यांमध्ये पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई, विहिरींनी तळ गाठल्याने पाण्यासाठी अनेक कोस पायपीट. महाराष्ट्रावर पाणी संकटाचीच महासंकट, 358 गावं, 1026 वाड्या वस्त्यांना टँकर्सने पाणी पुरवठा. वाशीमध्ये ट्रकची विद्युत रोहित्राला धडक, अपघातग्रस्त ट्रकला दुसऱ्या ट्रकची धडक, अपघातात एक गंभीर जखमीवर रुग्णालयात उपचार सुरू. जुन्या मुंबई पुणे महामार्गावर भीषण अपघात, 2 जणांचा जागीच मृत्यू, 12 जण जखमी, 4 जणांची प्रकृती गंभीर. बोरघाटात अमृतांजन पुलाजवळील घटना. यवतमाळमध्ये दुचाकीची उभ्या असलेल्या दुचाकींना जोरदार धडक, 1 जण जागीच ठार, घटनास्थळी पोलीस दाखल. हिंगोली महामार्गावर भरधाव पिकअपने बैलगाडीला धडक दिल्याने अपघात, 1 जण ठार, 3 जखमी, उपचारासाठी रुग्णालयात दाखल. नांदेडमध्ये काका कुशण दुकानाला आग, आगीत दुकानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान, सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही. अग्निशमन दल घटनास्थळी दाखल, आगीचे कारण अद्याप अस्पष्ट. वाशीमध्ये कापसाचा ट्रकला भीषण आग, लाखो रुपयांचं नुकसान, अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल, दुर्घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी नाही. मालेगावमध्ये शॉर्ट सर्किटमुळे डीपीला भीषण आग, अग्निशमन दलाच्या 2 गाड्या घटनास्थळी दाखल, आगीमध्ये जीवितहानी नाही. जालन्यातील भोकरदन तालुक्यात दुर्दैवी घटना, वजीरखेड येथील धार्मिक कार्यक्रमामध्ये मंडप उडाला, मंडपाचे स्टीलचे पाईप लावून 24 ते 25 भाविक जखमी, जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू. जम्मू काश्मीरमध्ये ढगफुटी सदृश्य पावसामुळे 3 जणांचा मृत्यू, रामबन जिल्ह्यात सेरी बागना भागात वारा आणि गारपिटीसह पाऊस, ढगफुटी सदृश्य पावसामुळे नागरिकांचं मोठ्या प्रमाणावर स्थलांतर. भिवंडी बस स्थानकातील पिण्याच्या पाण्याची दुरावस्था, भर उन्हाळ्यात नागरिकांची गैरसोय, बस स्थानकात पाण्याची सोय नसल्याने प्रवासी त्रस्त, स्वच्छ पाण्याची सोय करावी, नागरिकांची मागणी. अकोल्यात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाची आत्महत्या, जगदीश शिंदे असं आत्महत्या केलेल्या पोलीस उपनिरीक्षकाचं नाव, विष प्राशन करून जीवन संपवल्याची माहिती. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.